नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फोर्ब्स वर्ल्ड बिलियनियर 2026च्या यादीनुसार भारतात एका वर्षात 24 अब्जाधीशांची भर पडली आहे. यामुळे देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या 2025च्या तुलनेमध्ये वाढून आता 229 वरती पोहोचली आहे. जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी सर्वाधिक वेगानं वाढ झाली आहे. त्यांच्या आर्सेलर मित्तल या कंपनीच्या शेअर्समध्ये 80% अधिक वाढ झाल्यामुळे त्यांची एकूण संपत्ती $31 अब्ज म्हणजे 2,87,000 कोटी रुपये एवढी झाली आहे. गेल्या एका वर्षामध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये $20 अब्ज भर पडली असून या हिशोबानं मित्तल यांनी वर्षभरामध्ये दररोज सरासरी 274 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक महेश्वरी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. ओपी जिंदल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदल या तिसऱ्या क्रमांकावरती असून भारतातील त्या सर्वात श्रीमंत महिला म्हणून कायम आहेत. या यादीमध्ये एकूण 20 भारतीय महिला अब्जाधीशांचा समावेश आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी यावर्षी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले. त्यांना नुकतंच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या एंट्रीमुळे DLFचे कुशल पाल सिंग आता 12व्या क्रमांकावरती घसरलेत. त्याबरोबरच एडटेक प्लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे संस्थापक अलक पांडे आणि प्रतीक महेश्वरी हे नवीन अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये सामील झालेत. नोव्हेंबरमध्ये कंपनीचा IPO आल्यानंतर त्यांनी या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा 3 वर्षांनंतर पुन्हा या यादीमध्ये परतलेत. गेल्या वर्षी पेटीएमचे शेअर्स सुमारे 60% वधारले, तरी ते अजूनही IPOच्या किमतीच्या निम्म्याच किमतीवरती व्यवहार करत आहेत. फोर्ब्स इंडियानं आपली पहिली श्रीमंतांची यादी 2009 मध्ये प्रसिद्ध केली होती. ही यादी कुटुंब आणि व्यक्तींकडून मिळालेली शेअर होल्डिंग आणि आर्थिक माहिती, स्टॉक एक्सचेंजेस, विश्लेषक आणि बाजारपेठेतील डेटाच्या आधारे तयार केली जाते. या यादीतील निव्वळ संपत्तीची गणना अमेरिकन डॉलरमध्ये केली जात असते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भारतामध्ये एका वर्षामध्ये 24 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.